वा मस्त झाले लाली काकी मी एक नंबर केलाय बरं. हो खूप मस्त केलाय. घ्या. अहो तुम्ही सुधाकरवर उगीच चिडलात हो. त्यानं तर उलट पक्याला तक्रार करू दिली नाही, उलट त्याला समजावून परत धाडलं. अहो सुधाकर बी तुमचाच लोक आहे आणि त्याला बी तुमची काळजी आहेच की. बरं झालं फुलताई तूच बोलली ते. हे तर मी बोलले असते तर माझ्यावर कुणी विश्वास ठेवला नसता. किती केलं माय सुधाकरने यांच्यासाठी, पण हाय का यांना काही कौतिक. कौतुकासाठी नाही केलं मी, कर्तव्य आहे माझं. बरं सुधाकर, खरं आहे तुझं सगळं. तरी पण यांना लाडाचा गोपाळच असू दे. आज जामकर मुंबईला चाललाय म्हणजे आर्या घरात एकटीच असणार. आज दिवाळी आहे आणि मग माझी सुद्धा दिवाळी. लाडजी ही धरा. का हो जरा गुदमरतंय मला, कस तरी होते जरा. मी माझ्या जीव भावाच्या मित्रांना भेटून येतो, जिथे मंगायला आलो भेटून. हा हो आत्ता नका ना जाऊ बाहेर, तिकडे मामा असतील ना तुम्हाला बघून गोंधळ घालतील. गोपाळ लाली म्हणते ते बरोबर आहे बघ. झाला एवढा तमाशा ना, आता बस झाला बघ. हे बघ तू इथं घरातच थांब, कुठे जाऊ नकस. आता आपण सगळं असं करायचं का? आज पक्या मामावरती वाईट वेळ आहे म्हणून आपण असं चिंतायचं का त्या बाबतीत? अहो एकुलती एक पोरगी लग्नाच्या दिवशी पळून गेली. 20 लाख रुपये चोरीला गेल्यात आणि 20 लाख रुपये काही छोटी अमाऊंट आहे का? 20 लाख रुपये कमवायला अख्खी हयात जाते, जिंदगी जाते. आता पक्या मामाच्या ठिकाणी जर का आपल्यातलं कोणी असतं तर आपण असाच विचार केला असता का? नाही का नाही? बिचारावरती वाईट वेळ आहे. आपण सगळ्यांनी मिळून त्याला समजून घेतलं पाहिजे, समजून सांगितलं पाहिजे. आता काय घ्या, पक्या मामानं परत राग डोक्यात घालून घेतला, पोलीस कंप्लेंट केली तर काय करता? कोर्ट कचेरीला पैसा बी नाही आता आपल्याकडे. नाही मी फक्त शक्यता सांगतोय. आता तो करणार नाही म्हणा, पण काय घ्या केलंच तर. अरे ते समजा तुझं खरं आहे रे, पण तू समजावायला गेला त्याला आणि त्यानं काय केलं तर तुला. हाय का आता मी त्याच्याकडे कशाला जातोय? मी सांगितलं का नाही माझं वेगळं काम आहे. मी माझ्या जीव भावाच्या मित्रांना भेटायला चाललोय.